शिवनेरी स्पार्टन या संघाची प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळते. अजय, कुणाल, निकेश, हेमंत, सुभाष, गजेंद्र, आदित्य, स्वप्नील, नानू, भाया आणि सौरभ अशी प्लेइंग 11 पाहायला मिळतात. आणि राजेंद्र त्यांचा 12वा खेळाडू, त्याला विनंती असेल की आपण यूट्यूब पाशी थांबायचं आहे. दिव्यांग सुपरस्टार संघ आपली सुद्धा प्लेइंग 11 यूट्यूब दादा पाशी द्यायचं आहे. दरम्यान स्कोरिंग साठी वाघविरा गावचा राकेश पाटील कृपया यायचं आहे किंवा सागर पाटील. सागर पाटील आपण स्कोरिंग साठी यायचं आहे. राकेश किंवा सागर चला लवकरात लवकर या. सीड ये चल स्कोरिंग करे. सामरेगावचा सुपुत्र सीड आमच्या सोबत स्कोरिंगची जबाबदारी सांभाळणार आहे. रोहित पाटील सावळीत बसा. उन्हात तापून बसून जास्त तापू नका. सामना सुद्धा तापवशीव तुम्ही. चला अभिजित थळे या स्टेजवर या. व्यासपीठावर आपलं आसन असतं व्हायचंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बब्या आणि पिंट्या दिसतोय. पिंट्याचा पहिला चेंडू जोरदार अपील केली होती. इथे ग्लान्स करत असताना आपल्याला बॅकवर्ड फाईन लेगला चिरून चेंडू मागे जातोय. इथे एक धाव. 2 धावा घेतल्यात. 2 धावांनी धावसंख्या वाढली. सुरुवात झाली 2 ने. पिंट्याचा पुढला चेंडू आणि हवेमधून मारलाय. एक प्रयत्न केला गेला. इथे चेंडू बराच वेळ हवेत थांबल्यानंतर इथे पाहायला मिळतात निसटता चेंडू. आणि अशा रीतीने एक धाव सुद्धा पूर्णत्वास आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. अजून 3 धावा बनल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. दिव्यांग सुपरस्टार्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये दुसरा संघ आपल्याला दिसतोय शिवनेरी स्पार्टन. इथे सुद्धा जोरदार अपील आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरलेली आहे. आणि बब्या स्वस्तामध्ये परतला आहे. काहीच कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. 3 चेंडूंचा सामना करत असताना आपल्याला पाहतोय बब्या तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट परतावं लागणार आहे. बब्याच्या जागेवर नवीन फलंदाज जरूर जाणार. परंतु दिव्यांग सुपरस्टार संघाने जी काही आपली लाईनअप बदललेली आहे ओपनिंगसाठी बब्या आणि पिंट्याला पाठवलं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पंकज वेळोवेळी आणि नेहमी ओपनिंगला येतो. परंतु पंकजला मधल्या फळीमध्ये ठेवले मधली फळी सांभाळण्यासाठी. आणि मागच्या सामन्यामध्ये आपण पंकजला पाहिलं की त्याने चांगली कामगिरी करून दाखवले. अशा वेळी इथे बब्या मात्र बाद झालाय. स्वस्तामध्ये परतलाय. बब्याच्या जागेवर मॅन फ्रॉम पिटकिरी आदित्य जुईकर गेलाय 9 नंबरच्या जर्सीमध्ये. गोलंदाजीमध्ये चांगली किमया करून दाखवलेली आहे. पहिलीच गोलंदाजी निकेश चिखलीचा हा खेळाडू. 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्यात आलेले आहेत निकेश कडून. 8 संघ या PPL या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. प्रत्येक संघ प्रत्येक दुसऱ्या संघासोबत खेळणार आहे. अर्थातच प्रत्येकाच्या वाट्याला 7 मॅचेस येणार आहेत. यावेळी आडव्या बॅटने इथे 17 नंबरची जर्सी चेंडूच्या मागे धावतोय. मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला फटका होता. हर्षल स्वतः चेंडूच्या मागे. हर्षल नाही कोण आहे तो? आदित्य होता. आणि 2 धावा वाढल्यात इथे पुन्हा एकदा. धावसंख्या 5. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात 2 चेंडूंचा खेळ शेष. यावेळी आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार आदित्य जुईकर. आता मात्र आदित्यने सुरुवात केली फलंदाजीमध्ये. आपल्याला दमखम दाखवण्याची सुरुवात आदित्यच्या बॅटिंग मधून पाहायला मिळाले. आदित्य फटकेबाजी करू शकतो. अगदी अंगावर आलेला हा चेंडू आपण पाहिला. आडव्या बॅटने खेळला तो पंचांच्या मागच्या बाजूने.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगने मात्र हा चेंडू सीमा पार धाडून दिला आणि हा चौकार इथे विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे त्या समोरच्या संघाला. आदित्यने 5 चेंडू संपलेत, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू नंतर 9 धावसंख्या. प्रत्येक संघ टार्गेट ठेवतो की 10 ते 12 धावसंख्या प्रत्येक षटकामध्ये आल्या पाहिजे, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं की 50, 55, 60 पर्यंत धावा गेल्या तर त्या मात्र कठीण होत आहेत चेस करण्यासाठी. अशा वेळी आदित्य शेवटचा चेंडू खेळत असताना काही संपर्क नाही, नो टच आणि चेंडू गेला यष्टीरक्षक अजय याच्या हातामध्ये. एका षटकाची समाप्ती इथे झाली आणि एका षटकानंतर 9 धावसंख्येवर स्थिर राहत असताना दिव्यांग सुपरस्टार हा संघ पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा दिव्यांग सुपरस्टार या संघाने संत सुरुवात केली होती, परंतु पंकज याने चांगली कामगिरी करून दाखवली. आता याही वेळी पाहायचं आहे की ही टॉप ऑर्डर कशा प्रकारे कामगिरी करेल. आता मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने खेळावं लागणार आहे सुमितला. आदित्य जुईकर आणि सुमित पिंट्या. वाघवीरा गावचा सुमित खऱ्या अर्थानं याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत असाच सुमित आहे, परंतु यंदाचा हंगाम सुमितसाठी काही चांगलं गेलेलं नाहीये. आतापर्यंत जितक्या मॅचेस झाल्या तितक्या मॅचेसमध्ये सुमितची फलंदाजी प्रकर्षाने जाणवेल अशी मात्र झालेली दिसली नाही आहे. अशा वेळी कुणाल आलेला आहे षटक क्रमांक 2 घेऊन. पोलिसांमध्ये कार्यरत आहेत असे उंचपुरं शरीर यष्टी आहे आणि जवळपास 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेत असताना इथे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. दरम्यान हेमनगर गावचे आमचे जिनी सहकारी सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे या व्यासपीठावर स्थानबद्ध व्हा. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये किंचितसा बदल सुद्धा पाहायला मिळतोय. सुभाष यांना आतमध्ये घेतले 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ रिजन मधून. अगदी खोलात टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलाय. यावेळी क्षेत्ररक्षक होते हेमंत म्हात्रे, मॅन फ्रॉम काचळी. 211 नंबरची जर्सी, भली मोठी जर्सी आहे. इतका मोठा नंबर का घेतला नंतर त्यांना आपण विचारूया. 211 नंबर अपारंपरिक नंबर. यावेळी कुणाल पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय. आदित्य जुईकर समोर करेल. कट झाले चेंडू, मागे गेलाय. मागे सुद्धा क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिजन मधील क्षेत्ररक्षक येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुद्धा एक धाव. संत आणि शांत सुरुवात दिव्यांग सुपरस्टार संघाने करताना दिसले. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे अशा वेळी, परंतु कुणाल यांची गोलंदाजी अत्यंत वाखाणण्याजोगी चालू आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय अजय आणि अशा वेळी एक धाव सुद्धा काढले. कुणालची गोलंदाजी मात्र खूपच वाखाणण्याजोगी. अजूनपर्यंत टप्पा देऊन मोठा फटका खेळण्यासाठी मजबूर मात्र केलेला नाहीये, परंतु खाली चेंडू जरूर राहिलेत. कुणालची गोलंदाजी आपण पाहतोय अप्रतिमरित्या हाताळत असताना यावेळी क्षेत्ररक्षण पाहतोय. द्वितीय षटकासाठी पॉवर प्लेचं पहिले षटक होतं ते शिथिल झाल्यानंतर ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतंय डीप स्क्वेअर लेग मध्ये एक आउट कॉर्नर रिजन मध्ये वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन म्हणजे ऑन साईडला जवळपास जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक ठेवलेले आहे आणि त्याच दिशेला फलंदाजी करत असताना इथे दिसतोय. पिंट्या आणि आदित्य यांची जी काही फलंदाजीमध्ये शक्तिस्थानं आहे, बलस्थानं आहे ती जाणून मात्र इथे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. ऑफ साईडच्या रिजन मध्ये आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये सुभाष दिसतोय. मिड ऑफ रिजन मध्ये तदनंतर पॉइंटच्या रिजन मध्ये दिसतोय हेमंत आणि तदनंतर हे पूर्णतः ऑफ साईडचं रिजन मोकळच आहे. इथून मात्र फटकेबाजी येत नाही. आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुमित स्तब्ध केले त्याला. शेवटचा चेंडू असेल. धावा काही बनल्या नाहीत या गोलंदाजीमध्ये. कुणालची अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा कुणालने खर्च केल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू आता मात्र खूप वेळानंतर ऑफ साइड रिझन मध्ये सुभाष म्हात्रे चेंडू खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न दिसला. चेंडू हातांना लागून मात्र धरतीला दान होत असताना इथे दिसलाय. सुभाष म्हात्रे चांगली कामगिरी करतोय शिवनेरी स्पार्टन या संघासाठी. इथे सुद्धा कदाचित झेल झाली असती तर मोठा मासा मात्र गळाला सापडला असता, परंतु अशातच पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवर झेल सुटत असताना शेवटचा
चेंडू समाप्त झालाय आणि 2 षटक समाप्त झाल्यानंतर टोटल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 15. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आलेल्या आहेत त्या 6. खूप चांगली गोलंदाजी चालू आहे आणि त्यांचे संघमालक विशाल पाटील खूपच खुश आहेत आपल्या चालू असलेल्या गोलंदाजीच्या प्रदर्शनावर आणि विचार करतील आतिश पाटील कातलपाडा आपली फलंदाजी कोणत्या प्रकारे कामगिरी करणार आहेत. मागची मॅच सुद्धा अशाच प्रकारे 2 षटक समाप्त झाल्यानंतर कमी धावसंख्या झाली होती आणि अशा वेळी 2 षटकानंतर फक्त 15 धावा बनलेल्या आहेत. 7.5 च्या सरासरीने धावगती पुढे जात असताना आपल्याला दिसते. प्रज्वल आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच प्रज्वल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामोरा करेल त्या आदित्य जुईकर यांना. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता मात्र ऑन साइड रिझर्व मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण वाढलेले आहे. यावेळी हवेचा फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला जरूर होणार आहे. उजव्या हाताचा फलंदाज आदित्य आणि त्याला हा फायदा जरूर होणार. क्लोज कीपिंग करत असताना यष्टीरक्षक अजय. डाव्या हाताने गोलंदाजी यावेळी मात्र हुक केलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार षटकार 6 धावा. आता मात्र षटकार आलाय आदित्यच्या बॅट मधून. हवेचा फायदा जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न आदित्यकडून जरूर होणार आहे. 6 धावा वाढल्यात. 6 धावांनी जी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यांपर्यंत. 50चा टार्गेट मनामध्ये जरूर असेल दिव्यांग सुपरस्टार या संघाचा आणि आतापर्यंत धावा मात्र जमलेल्या आहेत 21. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असताना एक चेंडू झालेला आहे तिसऱ्या षटकामधील आणि त्याच्यावर मोठा प्रहार खेचत असताना आदित्य आतापर्यंत त्यांना आता मोकळेपणाने फलंदाजी करावी लागेल कारण की त्यांच्याकडे खाली पाहिलं तर फलंदाजी लाईनअप जरूर आहे. पंकज बाकी आहे, रोहित बाकी आहे, बिपिन बाकी आहे, असे फलंदाज मात्र फलंदाजीसाठी बाकी आहेत. अशा वेळी आदित्य पुन्हा एकदा मोठा फटका खेळत असताना इथे पाहतोय फाईन लेग वरून डायरेक्ट हिट आलाय. त्रिफळा उडालाय परंतु पंचाने मात्र नकारार्थी मान डोळावलेली आहे. सुमित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र सुखरूपरित्या पोहोचलेत. या चेंडूवर 1 धाव. पहिल्या चेंडूवर 7 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. आतापर्यंत टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 22. 22 ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट पाहायला मिळतात आपल्याला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र आता डीप मिड ऑन मध्ये पाठवून दिलेला आहे. गजेंद्र आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. लेग साइडला बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक लगावले गेलेला आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साइडला यावेळी मोठा फटका आला. चेंडू मागे नानू आणि नानूने मात्र चांगलंच काम काढलेलं आहे. सुमितला परतावं लागेल. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र ही विकेट गेली सुमितची. आता ही विकेट गेली ही गोष्ट चांगली झाली की वाईट झाली हे मात्र आता शिवनेरी स्पार्टन हा संघ ठरवू शकत नाही कारण की सुमित बाद झाल्यानंतर येणारा फलंदाज कोण आहे तर तो पंकज. म्हणजे आग जरी बाद झाला असेल तर वणवा मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसतोय आपल्याला. आता पंकज कशा प्रकारे फलंदाजी करेल, पंकज किती फटकेबाजी करेल याकडे सर्व प्रेक्षकांचा नजरा मात्र लागलेला दिसणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला प्रज्वल मॅन फ्रॉम हेमनगर अर्थातच भाया या टोपण नावाने ओळखले जाणारे सुरेख आणि खूप छान अशी गोलंदाजी करत असताना आपल्याला दिसत आहेत. यावेळी पंकजचा पहिला चेंडू जाणार आहे सीमा पार. धावा मिळणार आहे त्या षटकारानिशी 6-6-6. पंकज आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार. नक्कीच विचार करावा लागेल. नानू विचार करतील की आपण जी झेल टिपली त्याचा आपल्या संघाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. कारण की पंकज जे आले आणि पहिल्या चेंडूवर त्याने मात्र षटकार जरूर घेतलाय. संपूर्ण प्रेक्षक वर्ग इथे पंकजची बॅटिंग पाहण्यासाठी सज्ज झालेला आहे. मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की 3 चेंडूंमध्ये लगातार 3 षटकार मारले त्यानंतर एक चौकार आला. आता या प्रज्वलच्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा पुढील चेंडू.
यावेळी ऑफ एसटीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा बराचसा बाहेर. पंच नाराज होत असताना हात केले समांतर आणि धावा येतील या अवांतर. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होईल. 1+1 अशा स्वरूपातून 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येचा आलेख 30 या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. चालू असलेलं आहे तिसरं षटक. पहिल्या 2 षटकांचा आपण आढावा घेतला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या आली. द्वितीय षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्या 6 आणि तृतीय षटक आपल्याला पाहायला मिळतोय ते जी की कार्यरत आहे, चालू आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर धावा बनलेल्या आहेत. आदित्य पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आदित्यने. यष्टीरक्षक अजय यांच्या दस्तानामध्ये अगदी खाली राहिलेला चेंडू आता मात्र चांगल्या रीतीने कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. ते प्रज्वल, शेवटचा चेंडू असेल प्रज्वल यांच्या गोलंदाजीमधून. यावेळी पुन्हा एकदा समोरला टाकलेला एक धाव जरूर घेतले. आदित्य दुसऱ्या धावेचा प्रयत्नात होता परंतु आदित्य स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवणार आहे. यावेळी पंकजला स्ट्राईक देणं गरजेचं असताना आदित्यने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. इथे पाहायला मिळतोय तर धावा बनलेल्या आहेत त्या 31. शेवटचा 6 चेंडू असतील आणि आदित्य सुद्धा मोठी फटकेबाजी करू शकतो हे आदित्यला माहिती आहे. त्याच कारणाने त्यांनी ही स्ट्राईक आपल्या बाजूला घेतली. धावा करणं हे महत्त्वाचं असणार आहे. जास्तीत जास्त आता या षटकामध्ये 19 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि या षटकामध्ये धावा बनलेल्या आहेत. संपन्न झालेल्या तृतीय षटकामध्ये तब्बल 16 धावसंख्या. पुढील सामना असणार आहे राजाबाई टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमेश 11. दोन्ही संघांनी कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मंचाच्या समोर यायचे आहे. दरम्यान इथे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येणार आहे तो मॅन फ्रॉम हेमनगर आदित्य. सामोरा करेल तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसतोय तो सुद्धा आदित्यच आहे. आदित्य वर्सेस आदित्य अशी लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे या चेंडूवर. आदित्य गोलंदाज मॅन फ्रॉम हेमनगर, आदित्य फलंदाज मॅन फ्रॉम पिटकिरी. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव 100% घेणार आहेत. नाणू खूप वेगाने धावत आला डीप मधून चेंडू पर्यंत फेकी करेल तत्पूर्वी एक धाव. आरामात पार्कमध्ये वॉक करावं तसं मात्र पूर्णत्वास आणले. पुढील सामना असेल प्रथमेश 11 वर्सेस राजाभाई टायगर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया मंचाच्या समोर यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. यावेळी दादूस पंकज पाटील पुढील चेंडू. इथे मात्र रनअप मध्ये काहीसा बिघाड. पुन्हा एकदा आदित्य सज्ज होतील. रनअप सुद्धा महत्वाचा असतो. ज्या गोलंदाजी मधल्या 4 स्टेप त्यापैकी एक रनअप. त्याच्यामध्ये बिघाड झाले आणि पुन्हा एकदा सज्ज होईल आदित्य दादूससाठी. ऑन साईडने दादूसने मारले तर जास्त ताकद वापरावी लागणार आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र बीट झालाय. काहीचा चेंडू समजला नाहीये. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. पंकज सारख्या फलंदाजाला मात्र इथे थांबून ठेवले, स्तब्ध केलेले आहे दादूसला. यावेळी दादूस बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलेला आहे. चांगली गोलंदाजी. दादूसला मात्र इथे जकडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे आदित्यची गोलंदाजी. 2 चेंडू झालेत, अखेर 3 चेंडू झालेत. अखेरचे षटक आहे, हाणामारीचं षटक आपण म्हणतो. परंतु त्या हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा आलेल्या आहेत. धावा स्थिर असतील 33च्या आकड्यांपर्यंत. पुन्हा एकदा आदित्यवर जबाबदारी असेल. यावेळी ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर जाणार आहे चेंडू. अंगापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न मात्र फोल ठरत असताना इथे वाईट चेंडू आलाय. वाईट चेंडूनी
सांगता करत असताना या चेंडूची धावसंख्या अवांतर पद्धतीने 1 ने भर होत असताना दिसेल. धावा बनलेल्या आहेत 34. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचे 3 चेंडू या षटकामधील आदित्य वर्सेस आदित्य असा गेम पाहायला मिळतोय. फुलटॉस दिला होता आणि समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षक पहा. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा इथले पेश करत असताना खेळाडू धावा मिळणार आहेत त्या फक्त 2 धावेने धावसंख्या फक्त 2 नेच पुढे सरकणार. 36चा आकडा पार केलेला आहे. फक्त 36 धावसंख्या. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट आदित्य पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला. नानू चेंडू अडवलाय. 1 धाव. धावा पहा. काय गोलंदाजी केले आदित्यने. अत्यंत वाखाणण्याजोगे गोलंदाजी आदित्यने इथे करून दाखवलेली आहे. कारण की शेवटचं षटक हाणामारीचं षटक अशा वेळी मैदानामध्ये कोण कोण होतं. आदित्य जुईकर होतं आणि पंकज पाटील होतं जो की दादूस. आणि अशा मोठ्या फलंदाजांना जखडून ठेवण्याची कामगिरी कोणी केलेली आहे तर ती आदित्यने. पुढे आलाय. पायांचा वापर. हवेमधून चेंडू आहे. चेंडू होत करतोय हवाई सफर. हा येतोय सीमापार. षटकार. शेवटचा चेंडूवर मोठा हिट करत असताना धावा जाऊन पोचलेल्या आहेत त्या 43. धावसंख्येची गरज असेल ती 44. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होईल. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्रथमेश 11. त्यांच्या विपक्षामध्ये राजाभाई टायगर्स. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. समालोचकाची भूमिका सांभाळतील हर्षल पाटील फ्रॉम चिखली. चला दोन्ही संघाचे संघ नायक आलेले आहेत. विशाल पाटील जरा टॉच उडून घ्या. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती शिवनेरी स्पार्टन संघाला. 44. एक चांगलं टार्गेट समोर ठेवलं आहे ते शिवनेरी स्पार्टन संघासमोर. आणि त्यांची ओपनिंग जोडी जात आहे गजेंद्र म्हात्रे. गजेंद्र म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे. युट्यूबला बघू शकता. काही आपल्याला जर डाऊट असतील तर युट्यूबवर पाहू शकता ऑनलाईन.
चला फलंदाजीसाठी गेलेत गजेंद्र म्हात्रे, कुणाल म्हात्रे. स्ट्राईक करतील ते गजेंद्र म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी असेल तो हेमनगर एंडकडून पंकज पाटील. पंकज पाटील एक नावाजलेला गोलंदाज, कातलपाडा संघाकडून नेहमी खेळताना दिसतो. बघूया काय होते. दोन्ही संघ मोठे 2-2 सामने जिंकून आलेले आहेत असं आमचे स्कोरर सांगतात. नक्कीच सामना एक रोमांचक सामना आपल्याला बघायला मिळेल. आणि पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा होता. बघूया काय होते. रनआउटचा रनआउटचा चान्स होता मात्र काहीसा हुकलेला आहे कारण फलंदाज होता कुणाल म्हात्रे. चांगली गोलंदाजी, एक वेगवान चेंडू होता. गजेंद्र म्हात्रे यांचा कट करण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव समाधान. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. बघूया आता काय करतोय तो कुणाल म्हात्रे. समोर असेल तो पंकज. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मोठे वाईट चेंडू उचली घेऊन मोठे बाहेर गेलेल्या ऑफसाईडच्या. अंपायर दक्ष वाईट दिलेला आहे. चांगला सामना बघायला मिळतोय तो. दोन्ही संघ एक तुलबल्य संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. धावसंख्या किती घेतलेल्या आहेत? तू नको जाऊ, तू नको जाऊ. एक मिनिट थांबा. वाईट आलाय, 2 रन झाल्यात. हा डिसिजन पेंडिंग आहे. मग कळलं ते मला पुढे. सेफ आहे. किती धाव आलेले आहेत त्या चेंडूवर? 2 धाव आलेले आहेत. त्याला सामना सुरू करून घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिले षटक संघाचे आणि पहिले षटक असेल ते पंकज यांचं. 2 चेंडू, धावसंख्या झालेले बिनबाद 4. बघूया पुन्हा एकदा सज्ज आहे तो कुणाल म्हात्रे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. काहीच समजलं, बॉलच्या खाली आहे तो. आणि प्रवीण यांनी एक सोपा झेल सोडलेला आहे. झेल सोडला याचा परिणाम नक्कीच पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे कारण प्रत्येक सामन्यात आपण बघतोय ज्या फलंदाजाचा झेल सोडतात तो फलंदाज नक्कीच महागात ठरतोय. आता कितपत याचे परिणाम दिव्या सुपरस्टार या संघाला भोगावे लागतात हे नक्की आपल्याला समजेल पुढे सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आता बघूया सामना सुरू होतोय. गजेंद्र म्हात्रे दुसरा चेंडू फेस करताना पंकजांचा. चांगला टप्प्यावर पुन्हा एकदा तसाच कट करण्याचा. पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने कट केला होता त्याच पद्धतीने पुन्हा कट केलेला आहे. गजेंद्र म्हात्रेने एक धाव घेतलेली आहे. काहीसे 1 आणि 2 धावेच्याच भरीवर भर देतात ते गजेंद्र म्हात्रे आणि स्ट्राईकला आणतात ते कुणाल म्हात्रे याला. कुणाल म्हात्रेंचं काहीसं प्लॅनिंग करू आहेत. एकाने एक साईड पकडून धरायची आणि एकाने म्हटलं ताबडतोब बिपिनचा फोन. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काहीच समजत नाही तो कुणाल म्हात्रेला. एक चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय पंकज. नावाजलेला गोलंदाज आहे. नेहमीच आपल्या संघासाठी एक शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चांगला आणि चेंडू होता. तेवढ्याच चांगल्या चेंडूवर जोरदार ऑफ साईडला मारलेला आहे आणि हा गेलेला आहे तो चौकार. धाव संख्या झालेली ती 10. बिनबाद 10. धावसंख्येची गरज होती ती 43.
44 टू विन. दहा. दोन नाही रे, दोन नंतर एक काढली. एकच स्ट्राईकला तो हा कुणाल आला, नंतर गजेंद्र पुन्हा स्ट्राईकला आला. पहिला एक, दुसरा वाईट, नंतर दोन काढल्या, नंतर एकच, नंतर एक, दोन ना. बरोबर आई तो बस. आता गोलंदाजीसाठी आलाय तो मिथून. चिखली यांकडून गोलंदाजी पहिले षटक आणि संघाचे दुसरे षटक घेऊन आलेला आहे मिथून. मी बोललो त्याला विचार इथे बसलेला तेव्हा पण. हा सांगतो थांब. बसवलं मगाशी. ही आता मॅच होऊ दे थांब. काय क्षेत्ररक्षण आहे ते खराब होत आहे दिव्यांश सुपरस्टार संघाचे. कुणाल म्हात्रे याला 2 जीवदान भेटलेले आहेत. बघूया याचा फायदा उठवतोय का कुणाल म्हात्रे. चांगली गोलंदाजी करतोय तो. मात्र पुन्हा एकदा बघूया, पुन्हा एकदा चान्स आहे गो. आणि पुन्हा एकदा मात्र हा षटकार का? षटकार. चांगला फायदा उठवलाय तो कुणाल म्हात्रेने. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चांगला त्यांना समोरच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. 6 धावेच्या भरीने धावसंख्या झालेली आहे ती 19. आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारणार. पुन्हा एकदा बघूया झेल होतो का. आणि आता मात्र चांगला झेल घेतलेला आहे तो प्रवीण याने. पहिल्या चेंडूवर मात्र प्रवीण याने झेल सोडला होता कुणाल यांचा आणि त्याचाच फायदा कुणाल म्हात्रे यांनी एक 6 मारून घेतले. आता मात्र फलंदाजीसाठी गेलाय तो हेमंत. चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो म्हणजे हेमंत. मागचं वर्ष हेमंत यांचं फुकट गेलं होतं काहीस, पण या वर्षी चांगलं. 19 शेवटचा चेंडू आहे. 1 बाद 19. चांगली गोलंदाजी करतोय मिथून. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 44 धावांची. एक साईडला आहे तो गजेंद्र म्हात्रे आणि दुसऱ्या आता स्ट्राईक साठी आलेला तो हेमंत. बघूया काय करतोय. सामना अतिशय रोमांचक होणार कारण चांगली गोलंदाजी साईड आहे ती म्हणजे दिव्यांश सुपरस्टार या संघाकडे. शेवटचा चेंडू बघूया काय करतो हेमंत. पुन्हा लेग साईडला मारण्याचा जोरदार प्रयत्न होता. आता मात्र लगातार 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्या आहेत त्या मिथुनाने आणि काहीसा कमबॅक करून देतोय तो दिव्यांश सुपरस्टार संघाला. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय मिथुन याने. बघूया आता काय होतोय तो. आता मात्र फलंदाजीसाठी जात आहे तो आयकॉन खेळाडू अजय. हा सामना जर शिवनेरी स्पार्टन संघाला जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत अजय यांना काय माहिती त्यांच्या इकडे जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 चेंडू.
12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे ती शिवनेरी स्पार्टन संघाला. ओपनिंग साठी गेलेला आहे तो गजेंद्र म्हात्रे. गजेंद्र म्हात्रेंना अजून मात्र चेंडू तेवढे खेळायला भेटले नाहीत. ओपनिंगला आल्यापासून फक्त 2 चेंडू खेळलेले आहेत गजेंद्र म्हात्रे. बघूया आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी असेल तो आदित्य. एक चांगला गोलंदाज आहे आदित्य. चांगली गोलंदाजी करत असतो नेहमीच पिटकी संघाकडून. बघूया का ते समीकरण पुन्हा एकदा झालेले ते 12 चेंडू 25 धावा. जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर आदित्यांना ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि जर शिवनेरी स्पार्टन या संघाला या सामन्यामध्ये टिकून राहायचं तर गजेंद्र म्हात्रे यांना काहीसे फटके मारावे लागतील. बघूया काय होतंय. दोन्ही संघांना आणि पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता मात्र समोरच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव तर घेतली आहे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्नही नाही. एकच धर समाधान मारले ते गजेंद्र आणि अजय याने. आता मात्र स्ट्राईक साठी पहिला चेंडू फेस करताना दिसतोय तो म्हणजे अजय आणि तयार आहे तो समोर पहिले षटक आणि दुसरा चेंडू घेऊन. आणि शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता काही समजला नाही अजयना. हा चेंडू मात्र नक्कीच बाहेर पोहोचवायचा होता पण काहीच फसलेले आहेत अजय यांना. नेहमीच अजय सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये याच पद्धतीचे काही चेंडू टाकत असतात पण आता मात्र त्यांनाच फसवलं आहे ते म्हणजे आदित्य यांनी. आता मात्र समीकरण बदललंय. चेंडू आले 10 आणि धावा पाहिजे त्या 24. पुन्हा एकदा चांगला चेंडू काही समजला. आता मात्र त्रिफला चित केलाय तो म्हणजे अजय यांना. आणि आपल्या समालोचन कक्षामध्ये आले ते गुड्डू. गुड्डू यांनी आपल्या नक्कीच हे यूट्यूबची जे वायफायची लाईन आहे ते टाकून दिलेले आहे. धन्यवाद गुड्डू. आता चाललेला आहे तो शिवनेरी संघाकडून. आपण पाहू शकता जेवढे सामने झाले शिवनेरी संघाचे त्या सामन्यांना जर कोणी विजयापर्यंत पोहोचवले असेल तो खेळाडू असेल तो म्हणजे सुभाष म्हात्रे. सुभाष म्हात्रे जर हा सामना जिंकायचा असेल तर सुभाष म्हात्रे काहीशी कमाल करणार तरच हा सामना शिवनेरी संघाकडे झुकू शकतो. कारण 3 चेंडू आणि फक्त 1 धाव गेलेली आहे. 9 चेंडू आणि धावा पाहिजे त्या 24. सुभाष म्हात्रे काय करतोय बघूया. आदित्य यांची चांगली गोलंदाजी आणि पहिल्या चेंडू चांगला लेग साईडला बघू मारले. बघू काय ते क्षेत्ररक्षण ते मात्र फसतंय. काही समजत नाही ते क्षेत्ररक्षणाला. मात्र क्षेत्ररक्षण भरपूर गचाल होत आहे ते म्हणजे दिव्यांश सुपरस्टार संघाकडून. प्रत्येक मॅच मध्ये आपण बघू शकतो दिव्यांश सुपरस्टार संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय गचाल होत आहे. साहिल मागाच्या मॅच मध्ये सुद्धा साहिल यांच्याकडून एक सोपा झेल सुटला होता बबलू यांचा. आणि आता पण जिथे 1 धाव होती ते 4 धावा दिलेल्या आहेत. सुभाष म्हात्रे मात्र आपल्या बाजूने लक फॅक्टर घेऊन जातात मैदानात जाताना. समोर आहे तो आदित्य त्यांच्या संघाकडून खेळतो. नक्कीच गोलंदाजीचा थोडाफार माहिती असणार सुभाषांना आणि समोर गोलंदाजी आदित्य त्याला सुद्धा. फसवा चेंडू काही समजला नाही आणि हा मात्र जातोय तो वाईट चेंडू. एक फसवा चेंडू टाकला होता आदित्य यांनी पण काही धावा पाहिजे ते 8 चेंडू 19 धावा. सुभाष म्हात्रे जोपर्यंत मैदानात आहे सुभाष म्हात्रे तोपर्यंत सामना नक्कीच शिवनेरी स्पार्टन संघाकडे झुकलेला आहे.
लक फॅक्टर नक्की सुभाष म्हात्रे यांच्याकडे आहे. आता शेवटचा चेंडू, या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सुभाषांचा, कारण जर या चेंडूवर मोठा फटका आला नाही तर समीकरण काहीसं चुकेल. आणि मात्र हा मोठा बघूया काय होत आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे ते तशी बाब्या यांचं. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 चेंडू 17, 6 चेंडू 17 धावांची गरज आहे ती शिवनेरी स्पार्टन संघाला. आता मात्र गोलंदाज कोण येतोय समोर असेल तो गजेंद्र म्हात्रे आणि सुभाष म्हात्रे, दोन्ही म्हात्रे बंधू. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे, जास्त वेळ लावू नका. तो पांडव देवीचा चला. आणि आता चला. आणि आता गोलंदाजीसाठी असेल तो चिखली यांकडून बाब्या आणि समोर सुद्धा असेल तो फलंदाज म्हणजे गजेंद्र म्हात्रे. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज यांना काहीसा अनुभव आहे तो या मैदानाचा. आणि समोर फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा दोघांना सुद्धा काहीसा जो कोणता खेळ असेल तो गजेंद्र म्हात्रे यांच्याकडे आणि कोणता खेळ असेल तो सुमित बाब्या यांच्याकडे तो नेहमी दोघांना माहिती असेल, कारण नेहमी एकाच संघाकडून खेळताना दिसतात. बघूया काय होते तो. आता मात्र खेळताना दिसतात ते शिवनेरी स्पार्टन आणि एक दिसतोय तो दिव्यांश सुपरस्टार. आणि पहिल्या चेंडूवर दिलाय माट हा फेकून षटकार. पहिल्या चेंडूवर दिलाय बाहेर फेकून गजेंद्र म्हात्रे याने काय शॉट मारला, अप्रतिम. या शॉट साठी नक्कीच त्यांचे ऑनर विशाल पाटील खुश झालेले आहेत. सामना संपल्यानंतर नक्कीच काही ते बोलणार आहे त्या शॉट बद्दल. जोपर्यंत सामना चालू आहे तोपर्यंत काही शांत बसलेत. पुन्हा एकदा चांगला कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र सामना झुकलाय तो शिवनेरी स्पार्टन या संघात. 2 चेंडू आणि 10 धावा आलेले आहेत. मी म्हटलं होतं फलंदाज आहे गजेंद्र म्हात्रे, गोलंदाज आहे तो बाब्या. दोन्हीही खेळाडूंना आपली खेळी माहिती आहे आणि मैदान सुद्धा नेहमीच या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 4 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू मारला लेग साईडला, जोरदार फटका दिला तो लेग साईडला उंचावरून षटकार. आणि त्यानंतर मात्र काहीच थांबून डोकं चालून पॉइंटच्या वरून चौकार फेकलाय ऑफसाईडच्या दिशेने. बघूया आता काय करतोय तो बाब्या. हा फुलटॉच पद्धतीचा चेंडू. आता कॅच होतोय का? 2 तर धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू मध्ये 12 धावा आल्या आहेत. 3 चेंडू 5 धावा. काय होतं या सामन्यामध्ये बघूया. समोर आहे तो बाब्या, स्ट्राईकला आहे तो गजेंद्र. आणि हा जोरदार फटका मारलाय. ओ हो काय कॅच आहे. सामन्यामध्ये ही कॅच घेऊन येणार या दिव्यांश सुपरस्टार संघाला नक्कीच. पंकज पाटील. फटका होता तो हा सामना विजयाचा.
मात्र विजयाचा पटका खेचून घेतला आहे तो दिव्यांश सुपरस्टार संघाकडे. नक्कीच समोर आपल्याला बक्षीस सुद्धा दिसत आहे. कॅचचं फिल्डिंगचं समोर बक्षीस आपल्याला दिसत आहे. बिपिन कोटेकर याचकडून मिक्सर आहे बेस्ट क्षेत्ररक्षक यासाठी. आणि नक्कीच त्या यादीत हा नाव लिहून ठेवलेले आहे आपले स्कोरर वेदांत यांनी. जवळजवळ सामना हा शिवनेरी स्पार्टन्स संघाकडे गेला होता, मात्र पंकज कोटेकर यांनी एका हातात कॅच घेऊन हा सामना दिव्यांश सुपर संघाकडे झुकवला आहे. कॅच विन द मॅच, कॅच विन द मॅच. जवळजवळ किती अंतर त्यांनी कव्हर केला आणि फटका पण सुद्धा एवढा जोरदार होता. गजेंद्र म्हात्रे आता मात्र समीकरण बदल. आता 2 चेंडू आणि धावा पाहिजे 5. काय होते का सामना, पहिला सामना आपल्याला सुपर ओव्हरचा दिसू शकतो का बघूया. दोन चेंडू 5 धावा. सामना रोमांचक आहे. चला हो, चांगला ब्लॉक होल मध्ये टाकलाय. आता काय होत आहे, चांगली गोलंदाजी करतोय तो बाब्या. 1 चेंडू 4 धावा आणि समालोचन कक्षामध्ये सामना रोमांचक आहे आणि सामन्याचं रोमांचक वाढवतील ते प्रलय पाटील. मला तर वाटते सामन्यातलं आता जे काही रोमांचकता वाढवण्यासाठी आपल्या इथे गुड्डू आलेले आहेत हेमनगर गावचे. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. अरे चालतो. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र सुभाष मॅन फ्रॉम पिटकिरी पोलार्ड सज्ज झालाय आणि सर्व रसिकांच्या नजरा मात्र आता या 1 चेंडूवर थांबणार आहेत. 1 चेंडू मध्ये 4 धावा येणार की दिव्यांश सुपरस्टार विजयी होणार आहे. पाहायचं आहे आपल्याला. सुभाषचे पाठीराखे भरपूर मोठ्या प्रमाणात आजूबाजूला जमा झालेत. यावेळी बब्या काय कारनामा करणार आहे. 1 चेंडूसाठी आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेला. आखूड टप्प्याचा चेंडू दिला आणि हा चेंडू पाहतोय कुठे गेलाय, कुठे गेलाय. झेल सुटले. 1 धाव पूर्ण. दुसरी इथे पाहायचंय धावा किती बनवल्या गेल्यात. इथे पाहायचंय आपल्याला धावा किती बनवल्या गेल्या. झेल मात्र घेतले, धावा मात्र केलेल्या नाहीयेत. अशा वेळी अशा क्षणी पाहायला जातं की फलंदाजी करणारा जो संघ असतो तो जास्तीत जास्त धावा करत असतो, परंतु अशा वेळी धावा मिळाल्या नाहीये. धावा फक्त बनवलेल्या आहेत त्या 2च आणि विजय